मध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर करूरमध्ये शनिवारी अभिनेता राजकारणी विजय थलपती यांनी राजकीय रॅली आयोजित केली होती। पण या रॅलीत चेंगराचेंगरीची घटना घडली असून यात तब्बल 39 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण जखमी झालेत। रॅलीतील ढकलाढकली आणि चेंगराचेंगरीत बेशुद्ध पडलेल्या महिला आणि मुलांसह असंख्य लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे घडली आणि यामुळे त्याच्यावर कोणती कारवाई होणार की हीच गर्दी थलपतीचं राजकीय करिअरचा शेवट करणार? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विविध मीडिया रिपोर्टनुसार तामिळनाडू वेत्रिकझगम म्हणजेच TVKचे प्रमुख विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी 50,000हून अधिक लोक जमले होते। हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले तरी सर्व काही सुरळीत सुरू होतं। सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात होती, परंतु तरीही जे नको घडायला तेच घडलं। या घटनेवर विजयने ज्या प्रकारे रिस्पॉन्स दिला त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर विजय करूर येथून थेट तिरुची विमानतळावर गेला आणि तिथून प्रायव्हेट प्लेन पकडून तो चेन्नईला निघून गेला। तो ना जखमींना भेटला किंवा त्याने त्याची विचारपूस केली। यावरून आता विजयवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे। सभेमध्ये हजारो लोक केवळ त्याला भेटण्यासाठी आले होते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे जमले होते। मात्र सभेत एवढी मोठी घटना घडल्यानंतर विजयनं तिथे थांबून परिस्थिती सांभाळण्याऐवजी तिथून निघून जाणं पसंत केलं। त्याला भेटण्यासाठी आलेले लोक एकीकडे मरत असताना विजय प्रायव्हेट प्लेनने परत निघून गेला। विमानतळावर पत्रकारांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला, पण तो थांबला नाही। रात्री उशिरा विजयने सोशल मीडियावर पोस्ट टाकली। त्यांनी त्यात मृतांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या। त्यानंतर त्यांनी मृतांना 20 लाखांची मदत तसेच जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। तर दुसरीकडे या संपूर्ण घटनेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी ज्या प्रकारे हाताळलं त्यामुळे सगळीकडे त्यांचं कौतुक होते। या घटनेनंतर विजयच्या पक्षावर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी TVKचे 2 वरिष्ठ नेते N आनंद आणि सिटी निर्मल कुमार यांच्या विरुद्ध कलम 105, 110, 115 आणि 223 आणि TNP-PDL कायद्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। शिवाय मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती अरुणा जगदीसन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगाची नियुक्ती केली आहे। एकूणच काय तर या सगळ्यांमुळे विजयच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। विजयचं पॉलिटिकल करिअर सुरू होण्यापूर्वीच धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाले। प्रचंड गर्दी आणि मोठमोठ्या सभा हा विजयच्या आतापर्यंतच्या राजकारणाची ओळख ठरलेला होतं। या माध्यमातूनच त्यांना तामिळनाडूच्या राजकारणात स्वतःसाठी स्पेस निर्माण झाली होती। गर्दीच्या जीवावर त्यांना आपलं राजकारण उभं करता आलं होतं, पण आता हीच गर्दी राजकारण संपवेल का अशी भीती व्यक्त करत आहे। तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।